10-15 लय दिवस जण रांगच बघायला. होती. बघायला 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 पण येत होती लय. 10-15 जणांना गुद्याची हा. पुन्हा लय आली बघून गेली. तिथे त्यांना एक नवीन वाटलं ना की बाबा हे असं कसं झालं म्हणून बघायला आली. ज्ञानी आहेत आणि तुम्ही पहिल्यापासून पहिले पण तुमचे प्लॉट सगळे बॉक्सी पॅकिंगलाच गेलेत तरी तुम्ही वापरा बायोरेनिकला स्वीकारले. म्हणजे मला काय म्हणायचंय, समजा एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे शाळेत पण त्याला आणखी कुणी ज्ञान द्यायचा प्रयत्न केला तर तो घ्यायचा प्रयत्न करतो. तसं तुमच्याकडून झालेलं आहे की तुम्ही पहिल्यापासून तुमची पिकं गावात जरी तुमचं कुणी नाव घेतलं तरी तुमची पिकं ताईटच असतात, म्हणजे एकदम सुपरच असतात. असं नाव तुमचं पहिलंच आहे गावात तरी तुम्ही वापरा बायोरेनिकला स्वीकारले. म्हणजे मला काय म्हणायचंय, मी मुद्दाम काय गोष्टीचा उल्लेख का करतोय की तुमच्याकडे सगळा अनुभव असताना, कष्टाचं खर्चाचं बळ असताना तुम्ही वापरा बायोरेनिकला स्वीकारले. मग मला वैयक्तिक असं वाटतं की ज्या शेतकऱ्यांची केळी खालीवर झाली, ज्या शेतकऱ्यांच्या केळीने वय खाल्लंय, ते आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या केळीला वापरा बायोरेनिकला स्वीकारायला पाहिजे. त्याचं कारण असं, कष्ट आणि खर्च ज्यावेळेस आपल्या कुठल्याही शेतकऱ्याचा वेळ दिलेला त्या कुठल्याही पिकाला जर वाया जात असेल, म्हणजे थोडक्यात केळी वय खाती किंवा खालीवर होती, निसुनेला वेळ घेते, मग कष्ट खर्च वेळ पैसा चुकलाय का जायचा? मग शेवट जर आपल्याला जे आपण जे म्हणतो याच्यासाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिवस गोडावा, मग शेवटच्या दिवसासाठी आपण एवढा 8 तास करून जर थोडक्यात जर यश आपल्याला पाहिजे ते पदरात पडत नसेल तर कष्ट करायला जी वाईट वाटतंय ना ती आपल्या वापरा बायोरेनिकनी बाहेर काढलंय. म्हणजे आपल्या वापरा बायोरेनिकचा पहिल्यापासून आपण व्हिडिओमध्ये एकच शब्द काय आहे की कष्टकरी शेतकऱ्याला हे हारून देत नाही. आणि मी मुद्दाम तुमचा उल्लेख काय करतोय की तुमची पहिल्यापासून पिकं चांगली असतात तरी तुम्ही वापरा बायोरेनिकला स्वीकारले. मग ज्यांची प्लॉट खालीवर होत्यात किंवा ज्यांना केळीत कमी जास्त केळी खालीवर होती ही जाणवती, त्या शेतकऱ्यांनी तर 100% मी म्हणतो की वापरा बायोरेनिक स्वीकारायला पाहिजे. आणि असं नाही स्वीकारायचं की वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शक आले की मग पूर्णच फर्स्ट टू एंड डोस घ्या, अजिबात घेऊ नका. फक्त तुम्ही 2 महिन्याचे डोस घ्या. का? सुरुवातीला बरोबर आहे की नाही? तुमच्या नजरेला मला काय म्हणायचंय, तुम्ही आता केळीत जरी 4-5 वर्षाचा 3 वर्षाचा जरी अनुभव असला तरी तुम्हाला केळी 2 डोस हे आपले वापरल्यानंतर तुमच्या लक्षात आलं का नाही की खरंच ह्या प्रोडक्शन मध्ये वापरा बायोरेनिकच्या काहीतरी ताकद आहे. लक्षात आलं का नाही? कारण सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, तुम्ही शेतीत रोज आहेत, आम्ही समजा मी म्हणतो आम्ही 10 मिनिटं इथं प्लॉट व्हिजिट करून जातो, पण तुमच्या लक्षात येतंय ना बाबा चाललंय काय, आपण केलंय त्याचं खरंच जे पैसे घालवलेत त्याचं आपल्याला 2 रुपये 10 रुपये मिळतील का नाही याची परिस्थिती मिळाली का नाही. आणि आज तर आपण शेवटच्या अवस्थेला अजून लय झालं तर 20 दिवसात आपला प्लॉट कटिंगला येईल. म्हणजे आपण हे व्हिडिओ का काढतोय की कष्टकरी शेतकऱ्याला जाणीव एक करून द्यायची आपल्याला की बाबा तुमच्यासाठी म्हणून वापरा बायोरेनिक आज मार्केटमध्ये अशी एक कंपनी आहे की ती बांधावरती येऊन तुम्हाला तुमच्या प्लॉटची पाहणी करून शेड्यूल लिहून देऊन जबाबदाऱ्या शेवटपर्यंत स्वीकारणारी ही कंपनी आहे. आणि त्यासाठी तुम्ही पण म्हणजे थोडक्यात एक जबाबदार आहेत की. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं. प्रवीण विलास पाटील, डोमगाव. गाव डोमगाव, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद. आणि आजची तारीख किती? 1 फेब्रुवारी 2025 बरोबर का? आणि ह्या केळीची लागवड तारीख किती? 16 जानेवारी 2025. आज ह्या केळीला बरोबर मला वाटतं 15 दिवस झाले. हो बरोबर का लागवड करून? बरोबर. आणि ही केळीची व्हरायटी कुठली सर? जैन. हो. किती बाय किती वरती लागवड केली? 6-5 आहे. बरोबर का? आणि ह्या प्लॉट मध्ये रोपांची संख्या किती? 1780. तर आजपासून तुम्हाला आपण वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे. हो. तर आमच्या वापरा बायोरेनिक कडून वैयक्तिक काय अपेक्षित की ह्याच्यामध्ये काय बदल झाला पाहिजे ह्या 1.5-2 महिन्यामध्ये की जेणेकरून तुमचा विश्वास असा ठाम बसेल की ही वापरा बायोरेनिक ही एकदम टॉप क्वालिटीचे आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. काय बदल झाला पाहिजे? ह्याच्या अगोदर तर वापरलेला नाही आपण. बरोबर, सुरुवातीला सुरुवातच आहे. ही तुम्हाला माहिती कुठून भेटली? ही अमर पाटील आणि परमेश्वर सूर्यवंशी पाटील, हो, ज्यांचा प्लॉट आपला डोंजामध्ये आहे. हो. आणि त्यांनी त्यांच्या प्लॉट बद्दल माहिती सांगितली असेल कसा होता काय झाला ते, बरोबर का? त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्यावरती विश्वास ठेवून हा. आणि आमच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही हे शेड्यूल कंटिन्यू करणार आहे. बरोबर. काय बदल झाला पाहिजे, काय अपेक्षा तुमच्या? झाडाची ग्रोथ वाढली पाहिजे. फरक तर जाणवलाच पाहिजे ना. 15 दिवसात कळणारच आपल्याला काय येते. बरोबर आहे. हो. ह्याचा फोगा हे अडकला नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचं की आता टेम्परेचर वाढत चाललंय आणि आपल्याला प्रॉब्लेम जाणवतो ती थोडस चट्टा करपते. आणि टेम्परेचर मध्ये काय होतं, आपटेक थांबल्यानंतर ग्रोथ थांबते. तर ती ग्रोथ थांबली नाही पाहिजे, ग्रीनरी कमी झाली नाही पाहिजे, हिरवागारपणा आणि वयानुसार उंची, पानं रुंद आणि बुंद वाढला पाहिजे. बरोबर ना? बरोबर. तर तुमच्या शेड्यूल मध्ये वापरा बायोरेनिकचं शेड्यूल ऍड करून 1.5 ते 2 महिन्यांनी आपण ह्याच ठिकाणी उभं राहून पाहणारी काय बदल होते ती. आता तिकडे दाखवा.
तुमच्या ह्या प्लॉट मध्ये लिंबाचं झाड आहे बरोबर. एका साईडला, हो बरोबर का? हो. आणि तिकडच्या साईडला तुमचं घर आहे. हो तर त्या लिंबापासून तुमची पाठीमाग बघितलं तर पहिली लाईन, दुसरी, तिसरी आणि चौथ्या लाईन मधलं रोप. पहिलं रोप आहे. चौथ्या लाईन मधलं पहिलं रोप. ह्याच ठिकाणी उभं राहून आपण पाहणार आहे. हो लोकेशन न हलवतं काय बदल होतंय ते. हो. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. मी नितीन विलास पाटील, मुक्काम पोस्ट डोमगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. आपल्याकडे ज्या वेळेस गजानन साळुंके सर आलते किती तारखेला आलते? आमच्याकडं रोप लागण केल्यापासून एक 12 दिवसांनी आलते. 1 फेब्रुवारीला. आणि ह्याची लागण तारीख किती आहे? ह्याची 16 जानेवारी 16 जानेवारी 2025. आणि गजानन सर आले तुमच्याकडे 1 फेब्रुवारी 2025 ला. आणि आजची तारीख किती आहे? आज 1/3/25. मार्च 2025. हा. म्हणजे 1 महिना पूर्ण झाला हा, येऊन. मग हे ज्यावेळेस गजानन साळुंके सर तुमच्याकडे आले आणि ह्याच्यासाठी तुम्ही वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेतलेलं आहे, तर ही किती हजार झाड आहेत आपली? ही आमची 1775 झाड आहे. 1775 झाडाला तुम्ही मार्गदर्शन घेतलंय. स्प्रे आणि आळवण आळवणी एकच महिन्याचं घेतलं का 2 महिन्याचं? 2 महिन्याची घेतलंय, परंतु 1 महिन्याची झाली, आता दुसरी उद्या आहे. ओके. तर आतापर्यंत बघा तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये साहेबांनी तुम्हाला ऍड करायला सांगितलंय, ही तर बात खरी. तर तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड केलं आणि स्प्रे चालू केले, म्हणजे ड्रिचिंग घेतली असन, त्यानंतर स्प्रे चालू 3 केले. दिवसांनी. मग मला काय म्हणायचं, केळी क्षेत्रात किती वर्षापासून आहेत तुम्ही? आम्ही आता 3रं वर्ष म्हणायचं. 3रं वर्ष. म्हणजे मला काय म्हणायचं, ही 3रं वर्ष म्हणजे 2 वर्षाचा चांगला आणि वाईट असे तुमच्याकडे 2 अनुभव आहेत. कारण 2 वर्ष झालं म्हणजे अनुभव येतो. आणि मग ज्या वेळेस आता तुम्ही हे कोणा सांगण्यावरून वापरण्यास सुरुवात केली? आम्ही दोंजाला बघितला होता एक प्लॉट. कोणाचा? सूर्यवंशीचा. परमेश्वर सूर्यवंशी सरांचा. मग मला काय म्हणायचं, त्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांचा प्लॉट पाहून तुम्ही निर्णय घेतला. आज जे आपल्या प्लॉट मध्ये झालेले बदल आहेत हे तुम्हाला तुमच्या अपेक्षित वाटतात, कसं वाटतंय नेमकं? नाही, रोपांची वाढ, ही पोंगास निसटणे, कलर काळा आला रोपांना, आहे का नाही? आणि पोगा चांगला निघालाय, 2 पाल्याच्या मध्ये डिस्टन्स आहे. आणि पाल्याला जर भैया बघ तिथनं आलं तर झूम करता त्याला बाळसं आलेलं आहे, आपल्याला लक्षात येतं, हे का नाही? आणि जिथं उभं राहिलो तिथंच उभं राहिलोय आपण. म्हणजे जरी प्लॉट आपण पाहून आलो तरी उभा तिथंच राहिलोय. त्याचं कारण काय? ह्या वापराबायोनिकची एक खासियत आहे, किशन न हलवता प्रत्येक वेळेस व्हिजिटला गेल्यानंतर फोटो आणि एक व्हिडिओ 1 मिनिटाचा व्हायना काढायचा. त्याचं कारण असं की प्रत्येक शेतकऱ्याकडे अनुभव आहे, पण आपल्याला आपल्या पुढच्या शेतकऱ्यांसाठी द्यायचा आहे. कारण आज शेतकरी खूप केळीवरती अगदी लागणे खूप झालेत, म्हणजे केळीवरती तुटून पडल्यासारखे झालेत की केळीचे लय पैसे होतात, केळीचे लय पैसे होतात. मग कुणी बी केळी लावतंय आनंदाची गोष्ट आहे, पण लावलेली केळी चांगली आणणं पण रिस्क आहे. आणि केळी जर ह्या कंडिशनला बिघडली तर साहेबांना तर काय खूप मोठा अनुभव आहे. आम्ही सहज तुमच्याकडे नेताने यांना कॉल केला की केळी जर बिघडली तर केळी जाग्यावर येते का साहेब? गेल्या वर्षी तसलंच झालं, आहे का नाही? मग मला काय म्हणायचंय, आता बघा तुम्ही 1 डोस सोडला, 1 डोस आपल्या घरी बाकी असेल सोडायचा, तरी पण थोडक्यात आता आज आम्ही तुमच्याकडे आलोय पुढच्या केळीचं नियोजन करण्यासाठी. दुसऱ्या प्लॉटचं. बरोबर आहे का? जर ह्यात तुम्हाला रिझल्ट दिसला म्हणून पुढचं तुम्ही वापरण्याचा निर्णय घेतलाय. जर ह्याच्यात रिझल्ट दिसला नसता तर तुम्ही एक शब्द वापरला असता, जाऊ दे जोगार खेळलो, जाऊ दे फसलो, एखाद्या नातेवाईकाला आयर केला म्हणून, पण हितनं पुढं असल्यांच्या नादी लागाय नको. पण हा रिझल्ट पाहून तुम्ही निर्णय काय घेतलाय की आपल्याला पुढच्या केळीला पण जी काय आहे त्याला सगळ्यांनाच वापरायचंय, आणि त्या दृष्टीने तुम्ही फोन करून बोलून घेतलंय. बरोबर आहे ना? मग मला काय म्हणायचंय, जी केळीत नवीन जुने आहेत, केळीचा प्लॉट बिघाडतो, प्लॉट प्रॉब्लेम मध्ये येतो, गच्चा धरतो, वय खातो, मर वाढती, तुटाळे होत्यात, अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा 1 महिन्याचा जे काय अनुभव आलेला आहे तर त्यांना सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल? आता एक सुरुवातीला रोप लावल्यावर एक पिळकुटी धरतं म्हणतात, ती त्यातनं प्लॉट निष्ठून आल्यावर, कारण ती निघालाय कसं तर आपल्याला ती पाठीमागे कॅमेरा फिरवला तर लक्षात येते की जवळपास इतका असा पोगा बऱ्यापैकी आहे. कुठतरी आहे, मी म्हणतो 5%, 10%. आता इथं बघितलं तर ही पोगा अजून निघतोय, ती 2 दिवस म्हणजे दिसतोय बारीक, पण आता इथं समोर बघितला मोठा आहे, तिथं अजून ती निघतोय, ती बघितला मोठा आहे, म्हणजे हे आपल्याला लगेच लक्षात येते. म्हणजे 5%, 10% जर प्रॉब्लेम म्हणजे बघितला थोडासा तर दिसतोय, तो कसा तो निघतोय म्हणून वाटतोय तो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम नाही, तो अजून पोगा निघतोय. पुढच्या 2 दिवसात सरळ होतोय. हे केळीचं जर स्ट्रक्चर बघितलं तर ह्या पानापेक्षा ही मोठे, ह्या पानापेक्षा ही मोठे आणि ह्यापेक्षा
ही निघणारी जी पानं आणि बघा ही प्रत्येकाचा डिस्टन्स वाढत चाललाय म्हणजे ती वयानुसार वाढते आणि खाते व्यवस्थित म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे बरं का, म्हणजे आम्ही मुद्दाम व्हिडिओ काढताना आता हे व्हिडिओ आपण म्हणजे थोडक्यात पाहून आपण प्रत्येकाचे विचारतो. त्याचं कारण असं आहे, आज प्रत्येक जण कष्ट कराय खर्च कराय साहेब कुणीच कमी नाही. फक्त आपला शेतकरी हरलाय कुठं माहितीये का, त्याला फक्त अनुभव आलेला कुणी द्यायला तयार नाही. नियोजन आहे त्याचं खूप, कष्टाचं आणि खर्चाचं नियोजन खूप मोठं आहे, फक्त त्याला अनुभव त्याला कुणी द्यायला तयार नाही. आणि अनुभव जर भेटला, कुणीही कोणाचा अनुभव चांगला दिला, तर त्याला त्या गोष्टीला फेज म्हणजे करायची गरज पडत नाही. जे त्यावरती जे संकट येतं कुठलं, की बाबा माझा प्लॉट बिघाडला, खालीवर झाला, तुटाळी झाली, आणि मग नाहक खर्च म्हणजे नाहक त्रास होऊन खर्च वाढून वेळ जाऊन शेवट आपल्या रानात आपल्याला यायला नको वाटतं. प्लॉट बिघडल्यानंतर मूड जातो ना, आणि मूड गेल्यानंतर काय मोबाईलला जसं चार्जिंग लावून चार्जिंग करतो तसा मूड तर नाही आणू शकत, कारण प्लॉट तर तसा आपण आणू शकत नाही. ही मुक पीक आहे, हे आपल्याला बोलत बी नाही रानात आल्यावर, साहेब मला थोडंच कॅल्शियम कमी, मला थोडं बोरॉन कमी, मायक्रोन्यूट्रॉन कमी, साहेब सिलिकॉन कमी, मला जरा टेम्परेचरचा त्रास होतोय, साहेब जरा माझ्याकडे लक्ष द्या. ती मुक आहे ना, ती बोलत नाही काय, आणि त्याला बोलकं करणं म्हणजे वापरा बायोरेनिक एवढं करतंय. म्हणजे 34 कंटेन म्हणजे काय पोर खेळ नाही ना. आज मला काय म्हणायचं, मुक जर बोलकं झालंय आज आपल्यासाठी, आज आपण बोलतोय म्हणतो, पीक बोलतं, ती कोणाबरोबर बोलतं, कष्टकऱ्याबरोबर बोलतं, इतरांबरोबर बोलत नाही. आणि ते कष्टकऱ्यालाच कळतं की ती माझ्यावर आज नाराज आहे, मी सगळं त्याला देऊन ती माझ्यावर नाराज आहे. म्हणजे एखादा थोडक्यात लग्नामध्ये एखाद्या जावायला अंगठी घालून पण टोळ्याची, त्याचा चेहरा पल्लाच आहे, त्यावेळेस सासऱ्याला वाटतं ह्याला काय करू बाबा नेमकं आता. असं शेतात आल्यानंतर पीक ज्यावेळेस सगळं शेतकऱ्यांनी कष्ट खर्च करून ज्यावेळेस ती वयानुसार वाढ होत नाही, त्यावेळेस कोणाला सांगायसारखी परिस्थिती नसते. तुम्हाला काय वाटतंय? बरोबर. आणि त्यासाठी आपण हे व्हिडिओ का काढतोय, ही तुमच्या प्लॉटमध्ये झालेले बदल जे आपले शेतकरी पाहतात त्यांना एक प्रेरणा भेटणार आहे की आपला पण प्लॉट गुटलाय, आपण आता वापरा बायोरेनिक वापरायला काय हरकत नाही. आता साहेब साक्षीदार आहेत. आता आपण म्हणजे इथं आल्यानंतर पहिली चर्चा आम्ही काही न बोलता तुम्हाला ते काय बोलले की माझा प्लॉट काय झाला तुमचा सुधारला होता ते. नाही वापरण्या अगोदर कशा कंडिशन मध्ये होता बघितला होता आहे का नाही, पण ज्या वेळेस वापरला त्यावेळेस साहेब बदल काय झाली, चांगलं झालं. भलं मी म्हणतो तुम्ही 2च डोस वापरले, पण प्लॉट तुमचा खराब कंडिशन मधून चांगल्या कंडिशन मध्ये आला का नाही. बरं तुम्ही आमचं वापरून 2 डोस साहेब, आता म्हणजे आता योगायोग कसा आहे बघा, आम्ही तुम्हाला निघताना तिथं कोपऱ्यावाले तुमची आठवण झाली, तुम्हाला कॉल केला, आज तुम्ही म्हणले आमचे पाहुणे मी आलो, आणि तुम्ही जर ही वापरून जर रिझल्ट तुम्हाला भेटला नसता तुम्ही आज थांबले असते. मी मुद्दाम काही गोष्टीचा उल्लेख करतो बरं का साहेब, कारण ही विषय कसा असतो बघा, पेरलं तसं उगावतं, मग रातचं पेरा दिवसा पेरा, नाही तर रातच्या 12-11ला कितीला बी पेरा, मी म्हणतो जी पेरलंय तीच उगावणार आहे. जर आमच्याकडून पेरणी चुकीची झाली असती, आमच्याकडून तुम्हाला फसवण्यात आलं असतं, तर तुम्ही योगायोग तुमच्या दोघांची भेटी झाली म्हणले असते कशाला वापरा बायोरेनिकच्या नादी लागलाय बघा आता. पण तुम्ही आल्यावर काय सांगितलं, साहेब आपण 2च डोस वापरले पण प्लॉट बरोबर आहे का नाही. मग आपल्याला जसं गल्लंय तसं आपल्या शेतकऱ्यांना का द्यायचं की जे कष्ट करून खर्च करून ज्यांना वाटतंय की साहेब माझा प्लॉट सुधारणा, त्यांना फक्त दिशा द्यायची. आणि ज्यांचे लय चांगले प्लॉट आहेत ना, आपलं पण न वापरता आनंद आहे, आपल्याला खूप आनंद आहे, कारण त्यांच्या ज्ञानाने ते प्रगती पथावर आहेत, आनंद आहे आपल्याला, काय अडचण नाही. पण ज्यांना वाटतंय की मी सगळं करून माझा प्लॉट का उचला ना, माझ्यासाठी कोण आहे, तर त्यांच्यासाठी वापरा बायोरेनिक. म्हणजे मी इतकं कापुष्ट बोलत असतो की एवढं बघून जो म्हणेन ना ही वापरा बायोरेनिक कसं आहे, ज्याने बघितलं नाही तो काय सांगू शकतो साहेब, माहिती भेटली. ज्याने साखर खाल्ली तो सांगेल साखर खाल्लीच नाही, त्याला विचारलं साखर कशी, ती गोड म्हणू शकत नाही. तसं मी म्हणतो जो पण शेतकरी हा व्हिडिओ पाहिना आणि त्यांचे प्लॉट प्रॉब्लेम मध्ये असतात, तर मी म्हणतो तुम्ही कोणालाच विचारू नका हे कसं आहे, तुम्ही तुमच्या प्लॉटसाठी वापरा, लई नका वापरू, 2 महिन्याचा डोस घ्या, साहेबांनी जसं घेतलं तुम्ही जसं घेतलं, कारण तुमचा प्लॉट वापरल्यानंतर तुमच्याबरोबर बोलणार आहे, आणि मग तुम्हाला वाटेल की आपल्या कष्टाला न्याय भेटला, कोणतरी आहे बाबा. नाहीतर आज असं आहे की मग पालत्या गागरी पाणी आपलं कष्ट जर वाया जात असेल, आपल्या नजरेला दिसत असेल, आणि हे व्हिडिओ पण पाहत असताना, तर मग परमेश्वर सुद्धा म्हणेन तुम्हाला सगळी दिशा देऊन बी काय कामाचे नाहीत तुम्ही. बरोबर आहे. त्याला पण वरच्याला तो आपल्याला एक दिशा देत असतो. कधी बघा वाटेन चालताना सुद्धा आपण सारखं मागं वळतो, चालताना मागं राहायला तिथवर जायचंय, मला कोणतरी बसून नेन का, आपली असे असते कोणतरी मला गाडी बसून न्यावा म्हणून. मग ती आपल्याला जर दिशा देत असेल हे युट्यूबच्या फेसबुकच्या कशाच तरी माध्यमातून, त्याच्याच पुढे येतोय, ज्याची प्लॉट खराब झालाय त्याच्याच पुढे आपला व्हिडिओ येतोय, आणि ती बी पाहून असं इग्नोर करतोय, त्याला देव तरी कसं वाचवणार. मी म्हणतो आज तुमच्या हातात टेक्नॉलॉजी, तुमच्या हातात तुमचा प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे, साक्षीदार आपण आहेत. ही आज आपल्या बरोबर बोलतंय, ही मुक बोलतंय, आणि ही मुक बोलतंय, आणि ही सगळं दिसून पाहून
दुर्लक्ष केलं कोण वाचवेन आपल्याला? त्या कष्टकरी शेतकऱ्यासाठी चाललेला प्रयत्न आहे. तुम्ही आतापर्यंत ह्याला स्प्रे आपले वापराबाहेरचे किती झाले का कंटिन्यू केले जे लिहून दिलं त्याप्रमाणे, आणि शेड्यूल पण खालचं जे काय आहे आपलं रोहर आणि गुरथरचं ते पण कंटिन्यू झालंय आणि एकच डोस झाला आणि दुसरा द्यायचा आहे. हा, तर आपण पाहू येणाऱ्या दिवसात ह्या प्लॉटच्या पहिल्यापासून आता ही दुसरी अवस्था आहे. आपण अगदी ह्याची शेवटची अवस्था पण म्हणजे याच्यासाठी केला होता 88 आणि शेवटचा दिवस गोड व्हावा, ते आपल्याला शेवटचा दिवस साहेबांकडून आपण गोड होणार आहे मी आज सांगतो. आणि येणाऱ्या दिवसात आपण ते शेवटचा दिवस पण घेऊ आणि ह्या सगळे व्हिडिओ एकत्र करू आणि आपल्या शेतकऱ्यांना एक आणखी एक विश्वास देऊ की बघा बाबा, आणि एवढं बघून एखादा म्हणला काय खरंय. नमस्कार, तुमच्या नादी लागाय आमच्याकडे वेळ नाही, आम्हाला फक्त कष्ट करायसाठी वेळ द्यायचा आहे. ओके, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचं आमच्या वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. प्रवीण विलास पाटील, राहणार डोमगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. आजची तारीख काय बरं सर? 31 मार्च 31 मार्च 31 मार्च 2025. 25 तर हे जी ह्या प्लॉटची पूर्वावस्था आपण काढलेली आहे गजानन सरांनी, काढली. आणि दुसऱ्या अवस्थेला अगदी मी बी आलो, हो. आणि आज आपण तिसरी अवस्था काढतो. हा. तर पूर्वावस्थेची तारीख किती होती? 1 फेब्रुवारी 2000. आपली लागण का नाही मी ज्यावेळेस विजिटला आलेले. हा, 1 फेब्रुवारी 2025. त्याच्यानंतर मला वाटतं काहीतरी 1 मार्च 2025 ला दुसरी व्हिजिट होती, कारण आम्ही विष्णू साबळेंच्या प्लॉटला बी हो. गेलतो तुमचं झाल्यानंतर. तर आज थोडक्यात 31 म्हणजे ह्याची तारीख लागण तारीख काय आहे केळीची? 16 जानेवारी 16 जानेवारी 2025. 16 जानेवारी, 16 फेब्रुवारी 1 महिना, 16 मार्च 2 महिने, आणि हे 31 मधून थोडक्यात 16 गेले, खाली राहिले 15. म्हणजे थोडक्यात 2.5 महिन्याचा हा प्लॉट आहे म्हणाय काय हरकत लागणीपासून. आणि प्लॉट आणि 2.5 महिन्याची प्लॉटची हाईट हा खांद्याला लागत आहे. म्हणजे आता ही आपण लोकेशनला जो आहे बरं का, हो. आज जर बघितलं आता कॅमेरा बाहेर चालूच राहते तसं, ही इकडे बघितलं तर ही झाडं आणखी स्ट्रॉंग आहेत, हो. बरोबर आहे का नाही? हिथं लागत होई टेम्परेचर मधून सगळं, आणि तुमचं आहे शेड्यूल मध्ये. असं काय आपण तुम्हाला म्हणलं नाही की वापरा सोपा बायो ऑर्गॅनिक वापरले तुम्ही काहीच वापरायचं नाही, हा शब्द नाही ना. एवढं बाय म्हणजे स्पष्ट आहे सगळं. नाही टाकायला जायचं आणि गाडगा लपवायचं असं चालतंय आज मार्केटमध्ये नाही. कुणी बी ह्या प्लॉटला बघितलं ना, खरं नाही वाटणार बरं का कोणाला साहेब, पण आता आपल्याकडे व्हिडिओ आहे त्यामुळं मान्य करावं लागेल, तो पार्ट वेगळा आहे. ते हाई ते आपण दोघांना एकमेकाला व्हिडिओ हाई कॅमेरामध्ये हाई, आणि तिसरा बाहेरचा माणूस ज्यावेळेस येईल आणि आपण त्यांना सांग की ही 16 जानेवारी लागवड आहे, कोणीच मान्य करणार नाही. साहेब आपण जमीन कशी झाली बघू, म्हणजे आपलं वापरा सोडल्यानंतर आपण जमीन भुसभुशीत झाली का म्हणतो. मुळी पांढरी मुळी पांढरीच निघणार. सहज उकरते हाताने, सहज सहज शिकून तुमच्या समोरच हो का मुळी, हो का मुळी, ह्यात सगळी मुळीची आहे का, हे का मुळी. म्हणजे जमीन भुसभुशीत होणं लय गरजेचं आहे. आणि आपण आतल्या साईडला आहे प्लॉट जर बघितलं तर पोगे वगैरे सगळे एकदम सविस्तर कॅमेरा फिरून घ्या, एकदम जबरदस्त दिसते. पण असं टेम्परेचरला प्लॉट कसा आहे आता आपण कोणाची बघायची मनाची गरज नाही, जे त्याला माहिती आहे आपले प्लॉट कशा अवस्थेत गेले. कारण असे पोगे निघणं आता मला वाटतं 3 महिने झाले असते नाही. 16 जानेवारी 16 जानेवारीची लागण आहे. 16 जानेवारी, 16 फेब्रुवारी, 16 मार्चला 2 हा 2.5 महिन्याचा प्लॉट. आता इथं लागतोय म्हणल्यावर पूर्ण महाराष्ट्र विचार करीन ह्याच्यावरती की वापरा बायोरानी घेतलं पाहिजे का आपल्याच मनाने आपण आपली जिरून घेतली पाहिजे, बरोबर आहे ना. कारण ही बघितलं तर आपण अख्ख्या प्लॉट मध्ये आता फिरून आलो ना सगळीकडे. असं काय 16ला म्हणजे 18ला 3 महिने, 18 28 फेब्रुवारी हा 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 नाही तरी बी धरला नाही तो बी आपण आपण थोडक्यात तो बी तिथचाच पकडला, तरी बी आपलं थोडक्यात 2.5 महिन्याचा प्लॉट आहे, लागणीपासून 2.5 महिने. हा, मग 2.5 महिन्याचे आता बऱ्याच जणांचे शेतकऱ्यांचे प्लॉट बळच गुड गेलात, बळच
काय कायचे तर डोक्याला आपण अगदी आत बी तिथं आपण थोडक्यात जमीन कशी भुसभुशीत आहे ती सगळं आपण जाऊन कुठली आपण आतमधली झाडाने आपण पूर्ण प्लॉट फिरून आलोय त्यावेळेस इथं उभं राहिलोय मग प्लॉट आपला असा खालीवर झालाय बिगाललाय असं काय नाही एक वाटतो प्लॉट वाटतो एकदम असा सरळ सगळ्यात महत्वाचा विषय आजच्या कंडिशनला जे काही शेतकऱ्यांनी जानेवारीत फेब्रुवारीत मार्चमध्ये लागण केली कोणी डिसेंबरमध्ये केली कोणी नोव्हेंबरमध्ये केली आजच्या कंडिशनला प्लॉट ऊन धरतोय आणि मर वाढत चालली आणि मर वाढवून ऊन धरून प्लॉट ज्यावेळेस मर वाढते आणि ऊन धरतोय आणि गच्चा धरतोय आणि वाढत नाही त्यावेळेस मी तुम्हाला आता मेसेज लावलाय शेतकऱ्याचा मेसेज काय आहे की साहेब मोडू का प्लॉट म्हणून 5 लिटर राऊंड अप आणलंय आणि मी तुम्हाला फोटो टाकलेत मला फक्त तुम्ही सांगा लेटर बी सगळी ओढून काढली आता ह्याला राऊंड अप मारून मोडून टाकू का ठेवू फोन तर केला ती माझ्याकडे रेकॉर्डिंग काय करता म्हणलं हे काय मीर साहेब आगाव काहीतरी बोलून लाबाडा लोकांना काय भावनिक करतं का मी भावनिक नाही करीत ज्या शेतकऱ्यांचं कष्ट करून खर्च करून जिरतीया त्यांना ही वापराबाहेर कशी तारतीया त्याची प्रचिती देण्यासाठी आपण काही गोष्टी बोलतोय जी रिअल परिस्थिती चालली ते आपण दुसरं कायच म्हणजे कारण आज मार्केटमध्ये कसं आहे की स्वतःचं खपण्यासाठी किंवा स्वतःला कोणी काय चांगलं म्हणण्यासाठी काय काय बोललं तो पार्ट वेगळा आला आपल्याला त्या गोष्टी कुठल्याच डोक्यात सुद्धा नाही आणायच्या आज तुमचा हा प्लॉट 2.5 महिन्याचा आज जर हिथं लागतोय तर महाराष्ट्रातले खूप शेतकरी आपले विचार करणार आहेत की शेतकरी ही दोघं तर मिळले नाहीत बघा बरं का मी काय म्हणतोय शंका आहे कारण ज्या वेळेस चमत्कार बी तसे असतात त्यावेळेस शंकाच असतात पण एक होत नाही की शंका घेण्यापासून मी म्हणतो कुणाला असं वाटत असेल की हे लाबाड बोलतात तर मी म्हणतो ही लाबाड आहे का खरं आहे ह्याच्यासाठी तुम्ही प्रचिती घ्या प्रचिती कशी की थोडक्यात एखाद्याने माळ घातली घाला तुम्ही काय वाटलं होईल काय तुमचं एखादा करतोय पंढरीच्या वाऱ्या तर मी म्हणतो तुम्हाला लय वाईट वाटतं ती बी करतो तर तुम्ही बी माळ घालून करा की वाऱ्या आता तो आपला हा प्लॉट किती महिन्याचा आहे 2.5 महिन्याचा ह्याला डोस किती गेले वापराबाहेरचे 2 आणि स्प्रे किती झाले स्प्रे काय दिलेले शेड्यूल प्रमाणे झाले 6 स्प्रे झाले असतील रोवरचे मी म्हणतो काय असतील आणि गुरुथरचे काय असतील 5-6 स्प्रे 100% झालेले आहेत कारण शेड्यूल आपलं 1 लिटर आपण 1000 देतो स्प्रेसाठी मग जे काय असेल ते 500 लिटर पाण्याचं आपलं औषध असतं 1000 झाडांसाठी तसं तुम्हाला दिलंय तुम्ही स्प्रे पण घेतलेत मग तुम्ही किती घेतलेत मी म्हणतो नाही बी आठवण पण शेड्यूल दिलंय ती कम्प्लीट केले मग मला काय म्हणायचंय आज जर कंडिशनला 2.5 महिन्याचा प्लॉट जर म्हणलं तर आपल्या भागात कुणाचाही लावलेला असला तरी आज असा दिसतोय का दिसणार पण नाही आता ही व्हिडिओ जेवढे पाहतात एवढ्या शेतकऱ्यांना पण लक्षात येईल की 2.5 महिन्याचा प्लॉट आहे ही शंका वाटणार आहे पण ही शंका नाही ही रिअल परिस्थिती आणि फॅट आहे रिअल फक्त ही व्हिडिओ का काढतोय आपण की ज्यांची काय कष्ट करून खर्च करून प्लॉट बसल्यात वय खाल्लंय उन्हाला बळी जातात तुटाळे होत्यात व्हायरसला बळी जातात तर ह्या सगळ्या समस्येतनं वाचायचं असेल तर वापराबाहेर निघाला शिव करावा लागेल आता आपल्या तुटाळी किती निघाली तुटाळी झालीच नाही तुटाळ झालं नाही आणि व्हायरसची किती निघाली एक 5 ते 6 रोपं झाले आणि टोटल झाडं किती आहेत आपली 1775 1775 मध्ये 5 झाडं व्हायरसची आणि तुटाळ नाही म्हणजे विचार करायसारखी गोष्ट आहे आता आपण ज्या ठिकाणी गेलतो गजानन सर त्यांनी सांगितलं 600 तुटाळी झालेली आहेत अजून 900 तुटाळी होतील म्हणजे थोडक्यात आम्हाला 1,500 आणि परत आणखी किती होतील सांगता येणार नाही आणि 25 रुपयाने आम्ही तुटाळा आणतोय लावतोय झाडं काय उपजारे येणे बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे व्हिडिओमध्ये बी आपले आहे माझे 2700 झाड आहेत साहेब मी आतापर्यंत 800 टाकली 1000 टाकली मग जर 800 आणि 1000 2700 झाडात टाकावं लागत असतील किंवा 1,500 झाडात जर 500 टाकावं लागत असतील तर तुटाळ्याला पैसे लागत आहेत का नाही लागत आहेत मग मी म्हणतो आपल्या आहे या शेड्यूलमध्ये ज्या वेळेस आपला शेतकरी वापराबाहेर शिव करेन त्यावेळेस मला काय म्हणायचं आता बघा आपल्या प्लॉटला कसं जरी बघितलं तरी हा टेम्परेचरमध्ये आणलाय असं कोणालाच वाटत नाही हा प्लॉट असं वाटतंय की हा प्लॉट ते शेड नेट असतं ना काय म्हणतात त्याला पॉली हाऊस मध्ये असल्यासारखा हा प्लॉट आज बी वाटतोय की ह्याला कुठलाच टेम्परेचरचा ह्याचा कुठलाही किंवा इथं ऊनच नसेल पडलं असं वाटतंय ह्या प्लॉट कडे बघितल्यावर म्हणजे मी असं एक काल्पनिक का बोलतोय की इकडे बघितल्यावर असं वाटतंय की ह्या प्लॉटवर सूर्यप्रकाश पडतच नसेल म्हणजे जास्त काय जर असं- असं म्हणतील हा की धरणाच्या कडेला बाजूला त्यामुळे जरा चढवर फक्त एक आहे साहेब तुम्ही जे स्वीकारलं ना की वापराबायोनिकचं जमिनीतनं वरनं स्प्रे आपल्याकडं आपण रोहवर देतो गुरथर देतो सिलिकॉन देतो हे जे काही परिणाम आहेत हे आज इथं दिसतात मग जे काही केळी क्षेत्रात जे शेतकरी आहेत
ज्यांनी केळी नोव्हेंबरमध्ये लावली, डिसेंबरमध्ये लावली, कुणी जानेवारीत लावली, कुणी फेब्रुवारीत लावली, आणि ज्यांचे काय प्लॉट गच्चा धरलेला आहे, वय खात्यात, टेम्परेचरचा त्याच्यावरती परिणाम दिसतोय, काहींचे तुटाळे वाढत चालल्यात, काहींचा व्हायरस वाढत चाललाय, काहींचा आता मी तुम्हाला सांगितले डायरेक्ट हाकीत राऊंड अप आणून ठेवले. आता तुम्ही फक्त सांगा की मी काय करू. मग आता तुम्ही हा एकदम प्रामाणिक घेतलेला जो अनुभव आहे, तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकाल? हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन कधी वापरायला सुरुवात केली पाहिजे? कधीपासून? सुरुवातीपासूनच घ्यायला ठीक आहे ना. तुम्ही किती दिवसांनी केली लागण केली की लागण किती तारखेला आम्ही प्लॉट लावल्यापासून एक 12 दिवसांनी चालू केले डायरेक्ट? म्हणजे तुमच्या पहिल्या 2 ड्रिचिंग झाल्या, एक कीटकनाशक बुरशीनाशक, एक ह्युमिक आणि 19-19. त्याच्यानंतर तिसरी ड्रिचिंग वापरा बायोरेनिक आणि स्प्रे पण वापरा बायोरेनिक. बरं, तुमचा आतापर्यंत रिंग डोस किती झाले? एकच झालं. एकच रिंग डोस झालाय. किती ग्रॅमनी झालाय? 250 ग्रॅम. 250 ग्रॅम. 250 ग्रॅमनी रिंग डोस केल्यानंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं येतं 250 ग्रॅमनी रिंग डोस केला की व्हायरस कट केली जाते, आपली गेली. म्हणजे ही आपण काय देतोय? प्रचिती देतोय. मग आता एवढं बघून बी एखाद्याला वाटलं ही कंपनीची जाहिरात असते, बोलते, चालूच असते, तर मग मी म्हणतो तुम्ही ज्यावेळेस चांगल्या परिस्थितीत तर आनंद आहे, पण तुमची केळी करत असताना जर तुमची केळी वय खात असेल, उन्हाला टेम्परेचरला बळी जात असेल, आणि शेजारी मित्रमंडळी तुम्हाला म्हणत असताना मोडून टाका, तर मी म्हणतो समजा तुम्ही मोडली बी तर केलेला खर्च निघतोय का? बरं, ही सगळं करीत असताना इकडून तिकडून उचका पाचका केलेला ना, तेव्हा का कोण मित्रमंडळीकडून दुकानदाराची उदारी ही सगळं केलेलं ती मोडून टाकल्यावर त्यांचं द्यायचं बंदच करायचं का? त्यांचं घेतलेलं द्यावं लागतं ना. काय ही मोडलं म्हणजे त्यांना म्हणतात मी केळी मोडली बरं का, आता मागायचं फेकायचं काय नाही, असं होऊ शकतं का? तर त्यासाठी ह्या वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन जर आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी जर पहिल्यापासून शेवटपर्यंत जर वापरलं तर काय घडू शकतं? तुम्हाला काय वाटतं? काय व्यवस्थित म्हणजे एकदम क्वालिटीची येते ना. क्वालिटी इन. आणि मला काय म्हणायचंय, भरणी पडते पुन्हा. हा, आता ही प्लॉट ज्यावेळेस डिप्रेशन मध्ये येतो, कुठल्या शेतकऱ्याला झोप नीट लागत नाही संध्याकाळी? झोप नीट लागत नाही म्हणजे हा, कारण इकडे ज्यावेळेस आपण येतो आणि बघतो तर सहज आपला पण चेहरा फुलतो, आणि ज्यावेळेस ही प्लॉट बसलेला असतो त्यावेळेस आपला पण चेहरा पडतो. दुसरी ड्रिचिंग झाल्यापासून लय फरक जाणवला. नाही जाणवणार की तुम्हाला फरक जाणवलाय म्हणूनच तुम्ही इथं उभा आहे. तुम्हाला फरक नसताना हे असं नसतं, तुम्ही म्हणले असते साहेब नमस्कार, काय नको आपल्याला पुढं. पण माझा अगदी ही जेवढे काही व्हिडिओ पाहतात सर्व शेतकऱ्यांना अगदी हात जोडून विनंती की तुमच्या प्लॉटला वापरा बायोरेनिक सुरू करा. त्याचं कारण सांगतो आज मी, की जर वापरा बायोरेनिककडे आपण वळालो तर तुम्ही तुमच्या जमिनीत जे काही खतं अडकलेली आहेत, पडून आहेत, आणि तुम्ही जे काही टाकत आहेत ह्या सगळ्या खतांचं विघटन करणे, उचलून देणे, आपटेक करणे, आणि खाल्लेलं वय बाहेर काढून देणे, आणि तुमच्या अपेक्षेपासून उत्पादन वाढून देणे. आणि आज बऱ्याच प्लॉटला असं झालंय की काय टाकून वापरा बायोरेनिक जरी मी म्हणतो भविष्यात एखाद्या शेतकऱ्याने 2, 3, 4 डोस जरी घेतले तरी मला वाटतंय की फरक दिसणार नाही. अशा कंडिशनला जमिनी आपल्या शेतकऱ्यांनी नेऊन ठेवल्यात. तर तुम्हाला असं वाटत असेल की आमची जमीन लय खराब झाली, आम्ही तिच्यावर खूप अन्याय करून जमिनीचं वाटोळं केलंय, तर ती जमीन सुअवस्थेत आणायची असली तर मला काय म्हणायचंय, कोण माती भरतं, कोण काय करतं, त्याच्यापासून तुम्ही एक करा की पीक कुठलंही असू द्या, 1 वर्षभर 1 महिन्याच्या अंतराने कंटिन्यू वापरा बायोरेनिकची टेक्नॉलॉजी वापरा. तुमची जमीन ताकदीची बनन, कुठलं बी पीक घ्या, बघा तुम्हाला उत्पादन कसं निघते. कारण माझ्याकडे अनुभव असे आहेत साहेब, तुम्ही ह्या केळीला जर ही टेक्नॉलॉजी कंटिन्यू केली आणि खोडव्याला निस्वन होईपर्यंत जरी आपल्या वापरा बायोरेनिकची जरी टेक्नॉलॉजी नाही वापरली, मार्केटमधलं दाणेदार वॉटर सोल्युबल जरी नाही दिलं, फक्त पाणी जरी दिलं, तरी तुमच्या केळीचा बुंदा 3 फुटाच्या पुढचाच येतोय. खोडव्याचा म्हणतोय मी, कारण हे जे आपल्याकडे व्हिडिओ आहेत मी टाकणार आहे ते पण, कारण हे विषय कसा आहे, आता मी तुम्हाला सांगितलं कॉम्प्युटरवर जे व्हिडिओ बनवतात त्यांना ते काय सगळं उरकत नाही, त्यांचं वेगळंच असतं, आणि आपल्याला त्यांच्यापाशी जाऊन बऱ्याच वेळा तर बसून ती करून यावं लागतं. कारण ही विषय आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं एवढा सोपा विषय नाही. पण आपल्या कंपनीने ते थोडंसं लावून धरलंय की कष्टकरी शेतकरी आज मार्केटमध्ये हरतोय. त्याचे वेगळे परिणाम असे आहेत की ते पेपरला वाचतोय आपण, की शेवटच्या टेपला तो काय, मी माझं गारानं कोणालाच सांगू शकत नाही. त्यावेळेस शक्य झालं तर एखादी चिठ्ठी लिहितोय मी कशामुळे आत्महत्या करतोय, आणि ती पण नाहीच काय कळलं तर ती चिठ्ठी पण न लिहिता स्वतःला संपवतोय. मग आपण सगळे एवढं रिझल्ट घेत असताना आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य काय आहे की हे व्हिडिओ पाहता पाहता प्रत्येकाने हे व्हिडिओ स्टेटसला ठेवणं लय गरजेचं आहे. आपण चांगले विचार ठेवतो, विचाराने काय होणार? विचाराने काय, वाचला विषय संपला.
आज इथं विषय असा आहे की आपण प्रत्येक सीख धावतोय, प्रत्येक सीख. पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, आणि झालेले परिणाम साक्षीदार तुम्ही. प्लॉट आहे. मला काय म्हणायचं, तुमचे माझे विचार आपण लय एकामेकाच्या हिताचं बोललो, विचार आवडले बघा बरं का. विचार आवडल्यावर तुम्ही मला घरी न्या. घरी नेल्यानंतर काय करता, चहा पाणी करता, टाइम आल्यावर जेवण करता, आणि त्याच्या पुढचा अजून साहेब एखादा दिवस मुक्कामाला राहा बरं का. बरं का, म्हणजे ही झाली आपल्यातली आपुलकी, विचार आवडले म्हणून. मला सांगा, ही केळी तुमची वापराबाहेरून घडीभर साईडला ठेवा, आपण ह्याच्यापाशी 1 तास बरं यायचं. काय आपलं मी लय मोठा आहे, मी जागीरदार आहे, मी गावात पाटील आहे, सरपंच आहे, असा आहे तसा आहे, किंवा मी गरीब आहे, ह्याला सांगायचं. हे ऐकन आपलं. पण ही आज ऐकत आहे कोणाचं माहिती का, वापरा बायोऑर्गॅनिकचं. ही म्हणताय मला वापरा बायोऑर्गॅनिक द्या, ह्याच्यावरचा रुसवात जातोय. तुम्हाला वाटतंय का नाही, मी काल्पनिक बोलत नाही, मी प्रत्यक्षित घडतंय त्याच्यावर बोलतोय. मग केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी साहेब आता तुम्ही सांगा, ही आपलं वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन तारांबळ झाल्यानंतर वापरलं पाहिजे का, प्लॉट बसल्यानंतर वापरलं पाहिजे, ऊन धरल्यानंतर वापरलं पाहिजे, जास्त तुटाळी झाल्यानंतर वापरलं पाहिजे, जास्त जिरल्यानंतर स्वतःची वापरलं पाहिजे, काही पहिल्यापासून वापरलं पाहिजे? पहिल्यापासून घ्यायला पाहिजे, नंतर घेऊन काय उपयोग. नंतर घेतल्यावर फायदा आहे, पण जे सुरुवातीपासून जे आहे ते परत बी भेटणार रिझल्ट, पण सुरुवात महत्वाची. कारण विषय कसा आहे की सुरुवातीपासून जर केलं, म्हणजे समजा 7 वाजता गाडी आहे, पुण्याला जाय, मुंबईला जाय, किंवा मी म्हणतो तुळजापूरला जाय, परंड्यातून महत्वाचं आहे. 7ला गाडी, आपण जर 7 वाजायच्या अगोदर जर 10 मिनिटं तिथं हजर असेल तर आपली तारांबळ होणार नाही. स्पष्ट उत्तर. आणि जर आपल्याला वाटत असेल 7ची गाडी मी किती बी पळून धरणार, तर मग 7 वाजाय 5 मिनिटं कमी असताना, 5 मिनिटाचाच रोड असताना तुम्हाला तिथं तारांबळ अशी होणार आहे की तुम्हाला तिथं पळत जाऊस तर कदाचित ते इष्टीचं दार लागून ती इष्टी हल्लेली असणार, किंवा मग पळत जाऊन तुम्हाला धरताना धरपड करताना तुम्ही पडले तर हात मोडू शकतो, पाय मोडू शकतो, तोंड फुटू शकतं आपलं. म्हणजे त्या गोष्टी घडायच्या अगोदर जर सुरुवात केली अगोदरपासून, तर मला वाटतंय की जी जग हसतं आपल्याला, किंवा नातेवाईक मित्रमंडळी गावकरी किंवा शेजारी म्हणतात खायला लावली केळी, त्याच्यानी कुठे येत असती, असलंच कुठं असतात आपल्याकडे, त्याने कधीच केलं नाही, त्याला माहित नाही खर्च, आता बघ कशी जिरती. तर ही तुमची जिरायची नसेल तर मी म्हणतो वापरा बायोऑर्गॅनिकला तुम्ही स्वीकारा. आणि हे जेवढे काही व्हिडिओ वापरा बायोऑर्गॅनिकचे आपले शेतकरी मित्र पाहतात, हे तुम्ही फेसबुकला अपलोड करा किंवा तुमच्या स्टेटसला ठेवा. तुमच्या मोबाईलमध्ये गावातले काही ग्रुप असतील, नातेवाईकाचे काही ग्रुप असतील, तर हे व्हिडिओ व्हायरल करा. कारण वापरा बायोऑर्गॅनिक अशी एक कंपनी आहे की ह्या वापरा बायोऑर्गॅनिकचं एक ब्रीद वाक्य आहे, कष्टकरी शेतकऱ्याला हरवून द्यायचं नाही. बरोबर. आणि ही तुम्हाला आवडत असेल तरच स्टेटसला ठेवा, ही बी आवडत नसेल तर घेतेच जिरून, जे ते जिरून घेऊन तुम्ही आपलं बघत राहा. ह्याच्या पुढे आता मी काय ह्याच्या पुढे जास्त बोलू शकत नाही, बरोबर आहे का नाही. तर तुम्ही जी काय जसं घडलं तशी माहिती दिली केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी, दोघांनी बी बंधूंनी, आज वडील साक्षीला तुमचं, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, करमाळच्या गजानन सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. मी नितीन विलास पाटील, राहणार डोमगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. बरं, आपण ह्या प्लॉटची पूर्वावस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था अशा 3 अवस्था काढलेल्या आहेत. आज जवळपास आपली 4थी अवस्था आहे. आजची तारीख काय आहे बरं? आज 1/7/2025. 1/7/2025 म्हणजे 1 जुलै 2025 आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन आलो, काय कमळं वगैरे पल्ल्यात निसवण सुरू झाली आता बागाला. आता आपलं टोटल लागणीपासून जर वय म्हणलं की त्याही बागाचं 5.5 महिने. आणि आतापर्यंत ह्या बागाला तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये वापरा बायोऑर्गॅनिकचे किती डोस गेले? 3 गेले तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये. आपल्या बरोबर ज्यांच्या काय बागा होत्या त्यांच्यात आणि आपले एक अशी तफावत, वेगळेपणा म्हणलं तर तुम्हाला काय सांगता येईल? बराच बदल झाला. म्हणजे काय मी त्यामुळे तो म्हणतोय, कारण विषय काय आहे की आपल्यात आणि इतरात ज्या वेळेस बदल वेगळा असेल त्याच वेळेस आपण सांगू शकतो की बाबा असा बदल आहे. म्हणजे बुंद्यात असेल किंवा तुमच्या निस्वनीत असेल किंवा झाडाच्या उंचीत असेल, खालीवर पाण्यात असेल, एकसारखीपणात असेल, सगळ्याच बाबतीत कलर बघा, परत बुंद्या साईज मध्ये बघा. हा म्हणजे काळोखी टिकून आहे आणि प्लॉट खालीवर झालेला नाही, एकसारखा plot. मी मुद्दाम तुम्हाला काय विचारतो, मी आता प्लॉट बघतो, मी सगळं सांगेन पण तुम्ही सांगा अशी माझी इच्छा आहे. कारण हे बघणारे जे आहेत ना आपले शेतकरी मंडळीचे सगळे, त्यांना वाटतं ही बोलणारा बोलतच राहतो, शेतकऱ्याचं काय ऐकून घेत नाही, शेतकऱ्याला बोलून बी देत नाही. म्हणजे असं नको त्यांना पण वाटाय. मग मला वाटतं तुमचं क्षेत्र आहे, तुमचे झालेले बदल तुम्हीच सांगा साहेब, बरोबर आहे. तुम्हाला काय काय बदल म्हणजे इतरात आणि आपल्यात एक तुलना करायची म्हणलं तर हे जे बरोबरचे प्लॉट बरेच महाग आहेत. महाग आहेत. लय महाग आहेत. त्यांना फोन केला तर ते म्हणतात 1 महिना लागेल, 1.5 महिना लागेल, 9 व्हायला. आपली तर कमळ बाहेर यायला लागलं. आणि आपण बुंद्यात पण त्यांच्यापासून सरस आहे.
आपल्या पाल्यात जो डिस्टन्स आहे तो पण लय वेगळाच बदलला. आहे का नाही. म्हणजे एक थोडक्यात बारकाईने जर अभ्यास केला बरं का, आता तुम्ही आपण आतमध्ये फिरून आलोय, काही व्हिडिओ फोटो आतमधला बी आहे आपल्याकडे. विषय असा आहे की केळीने जर निसवणीला पण जास्त वेळ घेतला आणि केळीने निसवणीला जास्त वेळ घेतला, हार्वेस्टिंगला तशीच जास्त वेळ घेणार आहे. केळी जर अगदी 12-13 महिने किंवा 11 महिने ठीक आहे निसवणी म्हणजे कटिंग पर्यंत, पण केळीने जर 12-13 महिने घेतले कटिंगला, म्हणजे निसवणीला 1-1.5, 2, 2.5 महिने, परत कटिंगला तसंच, तर तिथं आपला खूप मोठा तोटा कसा आहे, केळी जेवढी वय खाती तेवढं त्याला सारखं सोडायचंय. खर्च आहे, खर्च चुकलेला अजिबात नाही. आणि केळी ज्या वेळेस खालीवर होती, ज्यावेळेस निसवणीला वेळ घेती आणि खालीवर झालेला प्लॉट आपण क्वालिटी काढू शकतो पण क्वांटिटी काढू शकत नाही. मग क्वांटिटी आपल्याला ज्या वेळेस निघत नाही त्यावेळेस जरी रेट 25-30 रुपये असला आणि आपल्याला त्यांचं जी 8 ते 10 टनाची गाडी असती ती जर बॉक्स पॅकिंगला वन टाइम त्यांची कटिंगला भरली नाही तर ते एखादी गाडी काढी देतात आणि परत डायरेक्ट म्हणतात आम्ही पिकअप पाठवून देतो, तुमचा 2-2.5-3 टन निघन ते आपण घेऊ, पण त्याचा रेट वेगळा राहील. आणि बोलणं अजून वेगळं असतं की त्याचा रेट वेगळा राहील आणि पैशाला तुम्हाला वागून घ्यावं लागेल, थांबावं लागेल तर काढतो. म्हणजे आपल्या शेतकऱ्याला खर्च कष्ट करून वेळ जाऊन ज्या वेळेस केळी निसवणीला वेळ घेते आणि ज्या वेळेस माल क्वांटिटीमध्ये निघत नाही त्यावेळेस निम्म्याला निम्मा तोटा सहन करायची बारी येते. बरोबर. पण आता जर आपण बघितलं आपल्या प्लॉटकडे एक अभ्यास, आता तुम्ही 3च डोस सोडलेत, काही 4, 5, 6 सोडलेले नाहीत, 3च डोस सोडलेत, पण 3 डोस सोडलेत. आता इथनं पुढचे बी तुम्ही 3 कंटिन्यू करणार आहेत. आता जर बघितले तर सगळी किडी आपल्याला किती दिवसात निसवून एक असं जाणवत आहे, 1 महिन्यात आहे का नाही. कारण त्याचं जी वरती आहे ती आपल्याला फुगलेलं दिसते, की आता कमळं सगळी वरती आलेली आहेत आणि किती नाही म्हणलं तर एक 25-30 दिवसात आपला 100% निसवून होईल असं अंदाज आहे. आता तुम्ही जो हे 3 डोसचा जो रिझल्ट घेतलेला आहे आपल्या कर्माच्या गजानन साळुंके सरांकडून, तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी हा घेतलेला अनुभव, तुम्ही हे तुमचं रान भरलेलं आहे. म्हणजे आपल्या कोळगाव धरणातलं जी माती आहे ती तुम्ही भरलेली आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की नवीन जर माती असेल तर तिथं पीक यायला थोडंसं काही वेळेस चांगलं येतं, काही वेळेस येत बी नाही, म्हणजे दोन्ही बी असतं. मग आता तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल की बाबा वापरा बायोरेनिक, लागणीपासून वापरलं पाहिजे, 3-4 महिन्याची केळी झाल्यावर वापरलं पाहिजे, खालीवर केळी झाल्यावर वापरलं पाहिजे, केळीने वय खाल्ल्यावर वापरलं पाहिजे का निसवणीला वापरलं पाहिजे, म्हणजे ह्याची नेमकी सुरुवात कुठनं केली पाहिजे की जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला त्याचा परिपूर्ण फायदा भेटेल. लागण केल्यापासून वापरायला पाहिजे की म्हणजे प्लॉट कुठं खालीवर होणार नाही, गुतणार नाही, गच्चा धरणार नाही, वय खाणार नाही आणि एकसारखी केळी आल्यामुळं महाग वळून बघायची बारी येत नाही. ज्यावेळेस प्लॉट गुततो, वय खातो, वेळ घेतो, त्यावेळेस आपल्या शेतकऱ्याला मार्केटमधलं काय काय आणून टाकावं लागतं, त्यावेळेस खर्च वाढलेला असतो 100%. आणि त्यावेळेस आपण कुणीच कोणाला म्हणू शकत नाही की खर्च वाढलाय. पण वापरा बायोरेनिक तुमच्या हे शेड्यूलमध्ये वापरलं की तुम्हाला महाग वळून बघायची बारी नाही, म्हणजे तुमचा प्लॉट खालीवर होत नाही, वय खात नाही, गच्चा येत नाही. आणि ज्यावेळेस कुणी बी प्लॉटकडे बघत नातेवाईक मित्रमंडळी त्यावेळेस एकच शब्द वापरतात, काय वापरतात मी सांगत नाही, तुम्ही सांगा. आता 3 वर्ष झालं केळी चालू आहे. हा, या प्लॉट सारखा प्लॉट नाही पहिल्या वेळेस आला नाही. म्हणजे 3 वर्षाच्या अनुभवात तुम्हाला असा प्लॉट बनला नाही. आणि 3च डोस घेतले तर बाकीचे प्लॉट असे नाही, तर आपला प्लॉट लई चालला आहे. 3च डोस घेतले. 3च डोस. हा, असा विषय नाही की तुम्ही प्रामाणिक आहे आम्ही प्रामाणिक आहे. आता जर आपण दोघांनी ठरवलं म्हणून 5 डोस वापरल्यात, म्हणून 6 डोस वापरलेत, म्हणू की नाही ठरवले आपण, तुम्ही बी बोलू ना आम्ही बोलू, पण तुम्ही बी तेवढे प्रामाणिक आहेत, आम्ही बी तेवढे प्रामाणिक आहेत. आपण जे चाललंय तेच बोलतोय. आपल्या येताना काही चर्चा आहे का? येताना चर्चा झाली आपण 100% मग थोडेसे मिळलोच की, पण आपली चर्चाच नाही त्याच्यावर. मी डायरेक्टच व्हिडिओच्या समोर बोलतो कधी नाही काय, कधी आता आपण इतक्याला म्हणून परांड्यापासून इथपर्यंत बसून आलो एका गाडीत, काय बोलायचे म्हणून चर्चा आहे का? नाही. आपण परिस्थितीवरती बोलतोय का, तर आपल्या शेतकऱ्यांना विषय असा आहे की कष्टकरी शेतकरी ज्या वेळेस हरतो, कष्टकरी शेतकरी ज्या वेळेस कष्ट करताना हरतो त्यावेळेस त्याला वाटतं की मी आता काय करू. प्रश्न खूप गंभीर आहे आणि त्याचं उत्तर आपल्या वापरावर निघणीत तुम्ही म्हणताय तसं 3च डोस गेलेत, पण उत्तर भेटलेलं आहे. जर उत्तर भेटलं नसतं 3 डोस वापरून बी, तर तुम्ही काय बोलले असते, साहेब झाला खर्च जाऊ द्या बरोबर, पण आपल्याला नको तुमचं मार्गदर्शन. म्हणजे खर्च होऊन आम्हाला तसं काहीतरी जे नजरेला दिसायला पाहिजे होतं ते दिसलं नाही. जे दिसलं ते आता सकाळी फोन करून तेवढ्यासाठीच बोलून घेतलं तुम्हाला. साहेब एक चक्कर मारा, आपल्याला निसवून सुरू झाली, पुढच्या डोस पाहिजे. निसवण सुरू झालेली त्यांना दिसली, त्यांनी व्हिडिओ कॉल लगेच व्हिडिओ कॉल केला. म्हणजे हा आनंद आहे, आनंद आहे. कारण आनंदाच्या पुढं सगळं, म्हणजे आपण थोडक्यात म्हणतो कसं, आनंदाशिवाय पुढं काहीच नाही. मग हे आपल्याला जो आनंद आहे ना तुमचा जसा आनंद आहे तसा आपल्या प्रत्येक कष्टकरी शेतकऱ्याचा आनंद झाला पाहिजे. कारण
आनंद ज्या वेळेस होतो ना, कष्ट केलेलं फळ स्वतःच्या नजरेला दिसतं की ह्यातनं आता 100% चांगलं होणार आहे, त्याच्यासारखा आनंद काहीच नाही. आणि बळ मिळतो कष्ट करायला बी. ज्या वेळेस बघा, मला काय म्हणायचंय, कुठलाही शेतकरी कुठलंही पीक असू द्या, ज्या वेळेस कुठलाही शेतकरी मार्केटमधलं त्याला जी माहिती अनुभव आहे ते आणून टाकतो, वापरतो, कष्ट करतो, खर्च करतो, वेळ देतो, पीक वयानुसार वाढत नाही आणि उत्पादन अपेक्षित निघन का नाही शाश्वती वाटत नाही नजरेला, त्यावेळेस तो आतून हारलेला असतो. त्याला माहिती की आता खूप अवघड आहे आणि कुठलंही पीक करताना कितीतरी नातेवाईक मित्रमंडळींना वेटीस धरून ते सगळं आणून त्या जमिनीत त्या पिकासाठी खर्च केलेला असतो. आणि मग आता मी काय करून देऊ हा पल्ल्याला खूप मोठा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या वापरा बायोरेनिकनी शोधून काढलंय की कष्टकरी शेतकऱ्याला हरून देणार नाही, फक्त वापरा बायोरेनिकला कंटिन्यू करा. आणि कंटिन्यू करायच्या अगोदर बी कुठल्याही शेतकऱ्यांनी कुठल्याही पिकासाठी फक्त 2 महिन्याचे 2 डोस घ्या. आमचे वापरा बायोरेनिकचे मार्गदर्शक तुमचे पीक पाहून त्या पिकानुसार जे शेड्यूल लिहून देतील त्याप्रमाणे तुम्ही वापरलं की तुम्हाला 100% लक्षात येईल की वापरा बायोरेनिकमध्ये काहीतरी ताकद आहे. पण वापरा बायोरेनिकचा मार्गदर्शक तुमच्या बांधावरच आला पाहिजे आणि पीक पाहणी करूनच शेड्यूल दिलं पाहिजे. नाहीतर तुम्हाला काय असे मार्गदर्शक जर भेटले तर त्यांना थोडंसं तुम्ही तारा, मी स्पष्ट बोलतो, कारण रोडच्या कडेला आमच्या वापरा बायोरेनिकचा कोण मार्गदर्शक जर तुम्हाला मार्गदर्शन देत असेल, काही पिकं येईन, किती येईन तुमचं, तेव्हा एवढं लागतंय ना, असं आणि हे सोडा, आणि कुठं तुम्हाला शेड्यूल लिहून देत नसन, काय नसन, तर मी अगदी हात जोडून विनंती करतो ते आमचे वापरा बायोरेनिकचे मार्गदर्शक नाहीत. बरोबर आहे. कारण आमच्या वापरा बायोरेनिकचे मालक एवढे कडक आहेत की त्यांच्या कडकपणात बी जर कुणी असं शिस्तीत काम करीत नसतील तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की तुम्ही हुशार व्हा. कारण ते एवढे कडक आहेत की त्यांचं एकच म्हणणं आहे, आमची ज्या वेळेस महिन्यात एकदा मिटिंग होती, एक तर शेतकऱ्याचं गार आणि त्यांना चालतच नाही ऐकून घ्यायचं. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याच्या बांधावर गेलेलाच मार्गदर्शक त्यांना त्यांच्या आवडीचा आहे. मग असे कोण मार्गदर्शक आमचे असतील जे तुमच्यापर्यंत न पोचता कुठतरी चौकात तुम्हाला मार्गदर्शन देत असतील आणि प्लॉट पाहणी न करता जर तुम्हाला ते मटेरियल देत असतील, ते व्हिडिओ फोटो काय पाहत नसतील, त्यानुसार शेड्यूल बनवून देत नसतील, तर थोडासा विचार करा. ह्याच्याबद्दल काही जास्त बोलण्याची काही गरज नाही. पण तुम्ही जे आज मार्गदर्शन घेतलेलं आहे वापरा बायोरेनिकचं, ह्याच्यावरती तुम्ही समाधानी आहेत, तर आपण येणाऱ्या दिवसात पण पाहणार आहोत तुमच्या ह्या प्लॉटची पूर्ण निस्वन झाल्यावर आणि हार्वेस्टिंग जी काय असेल, जसं असेल तसं आपण आपल्या ही केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी व्हिडिओ पाहतात त्यांना आपण एक छोटासा संदेश देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, समाधान भगत सरांकडून, करमाळच्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. नितीन विलास पाटील, मुक्काम पोस्ट टमगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. आता ही जी प्लॉट आहे तर ह्या प्लॉटची आपण पूर्व अवस्था काढली, दुसरी अवस्था काढली आणि तिसरी काढली, आज चौथी असेल किंवा तिसरी जी काय असेल. पण ह्या प्लॉटला आपण आतापर्यंत किती डोस सोडलेत वापरा बायोरेनिकचे? सुरुवातीला 2 घेतली होती, 3 झाली आणि वेनच्या टायमाला 1 घेतलेला आहे, 4 झाली जी काय असेल. आता मला काय म्हणायचंय, ह्या केळीची आपण पूर्व अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था ह्याच लोकेशन म्हणून आतल्या तिसऱ्या दुसऱ्या जे काही दहाडापासून असेल. पण थोडासा कॅमेरा फिरवा, इकडे लिंब होता, काका बसल्यात तिथं, इकडे लिंब होता आणि असाच कॅमेरा, ही ताल वगैरे आहे, असाच कॅमेरा फिरवला, ही थोडीशी वाट गाड रोड ठेवलेला आहे. अशा पद्धतीने आपण इथली एक पूर्व अवस्था काढलेली. आज आपण थोडक्यात ही हार्वेस्टिंगला एक 20 दिवसाच्या आसपास माल आपला येईन अशा अवस्थेला आज आपण शेवटची अवस्था काढतोय, बरोबर आहे नाही? तर आता जर आपण ह्या बागाकडे बघितलं कसं जरी, तर जी काय आपल्याला प्लॉट आलेला आहे तर तुमच्या अपेक्षेप्रमाणे आलाय का, खर्च जसा केलाय तसा आलाय का, पाहिजे असा नाही आला नेमकं आज? कारण ही व्हिडिओ आपले आलेला आहे प्लॉट, बाग 1 नंबर आलाय. मग केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी आपण लोकेशनला उभा राहून आतला बी आपण अवस्था अगदी पाहिजे असा कॅमेरा सगळीकडून फिरून घेतलाय, जसे गड आहेत पाण्या वगैरे मुपून घेतलेत. तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक तुमचा सल्ला संदेश, एक आपुलकीचा आणि अनुभवाचा तुम्ही काय सांगू शकाल? सुरुवातीपासून वापरल्यावर रोप व्यवस्थित होते ते सुरुवातीलाच. वेन 1 टाइम होती, म्हणजे 1 टाइम येण होते. आपले किती दिवस घेतलं निस्वनीला? आपली काही 20 दिवसात तर पूर्ण. आता बघा, आज मार्केटमध्ये एक समस्या बऱ्यापैकी चांगली जाणवते, खूप शेतकऱ्यांना माहिती, निस्वनीला केळी आली की करप्याला बळी जाते. आपल्या करप्याची किती स्प्रे झाली? करप्याचा आपण 2 स्प्रे घेतले. नाही घेऊ द्या, पण इतरांच्या प्लॉटवरचा करप्या आणि आपल्या प्लॉटवरचा करप्या ह्याच्यात तफावत काय वाटते? नाही आला पण नव्हता, पण आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून. पण करप्याला प्रमाण कमी, म्हणजे ह्याला एक आपल्याला असं म्हणता येईल की झाडाला बळ होतं, ताकद सशक्त होतं झाड, म्हणून ते करप्याला बळी पडलं नाही, गेलं नाही. आणि इतर प्लॉट जर आपण बघितले
तर ते पण खूप शेतकरी कष्ट करत असतात, खर्च करीत असतात, पण ते प्लॉट करप्याला बळी जातात. म्हणजे ते शेतकरी त्या पिकाला द्यायला अन्नद्रव्य कमी नाहीत, फक्त ते टाकलेली खतं उचलली जात नाहीत, म्हणून ते प्लॉट सहजासहजी प्लॉट करप्याला बळी जातात. इथं प्लस पॉईंट वापराकडे तेच आहे की वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरलं की टाकलेली खतं उचलली जातात, विघटन होतं, अपटेक होतं आणि ते सगळं झाडामध्ये दिसतं नजरेला. म्हणजे हे वापरा बायोनिक आपल्या शेतकरी मित्रांनी स्वीकारायला काही हरकत नाही. आहे का नाही? कारण आपण परिस्थिती कुठं धावतोय? लोकेशनला. लोकेशन मग इतकं धावून जर अजून शंका घेतली तर मग आपण रामकृष्ण हरी, आपण ह्या पुढे नाही बोलू शकत. आजची तारीख काय आहे बरं? आज 20/9/2025. 21 20 आहे उद्या 21 सप्टेंबर 2025. 21 सप्टेंबर 2025. आता ही जी आपला केळीचा प्लॉट आहे तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये गजानन साळुंके सरांकडून करमाळच्या वापरा बायोनिकचे किती शेड्यूल सोडले बरं ह्याला? आपले किती 3 तर झाले, पहिले 2 आणि नंतरचा एक. नंतरचे. आता तुम्ही केळी क्षेत्रात किती वर्षापासून आहेत? आम्ही एक 3-4 वर्ष झाले याच्यात आहे. 4 वर्ष आहे. 4 वर्षात जो आपला पाठीमागचा अनुभव आणि आता हे 3 किंवा तुम्ही जे काही 4 शेड्यूल कंटिन्यू केले असतील तर तुम्हाला हे एक वेगळा अनुभव तुम्हाला काय वाटतोय नेमका? वेगळा अनुभव म्हणजे 5.5 महिन्यात वेन कधीच नाही ना झालेली. 5.5 महिन्यात वेन सुरू झाली आणि आता जर बघितलं आपण, आता ह्याला थोडक्यात फण्या मोफून किती फण्या धरलेल्या आहेत. आता मी तुम्हाला मोफून धावतो, म्हणजे जे काय असते कुठं कमी जास्त 1 2 तिकडचे 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 अंगठा आहे. आता ही समोरचे बघितले तर मी म्हणतो समजा 9 बी असते ना, आपण तिघे मुफून जे काय असते तरी मुफून बघू. 1 तिकडचे 2 3 4 5 6 7 8 9 10. सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की ही जी केळी आहे, आपण ह्या केळीला आता तुम्ही थोडासा काय करा साहेब, कॅमेरा आहे असा थोडासा सगळीकडे व्यवस्थित दमा आणि फिरून घ्या. कारण ही केळी ज्या वेळेस निस्वण सुरू झाली 5.5 महिन्यात, तर ह्या केळीने निस्वणीला वेळ किती घेतला की जेणेकरून आपण कसं म्हणतो की आमचे बाबा 1 महिन्यात 50% निस्वण झाली किंवा 1 महिन्यात 70% निस्वण झाली, तर आपली 20 दिवसात पूर्ण वेन झाली. 20 दिवसामध्ये पूर्ण वेन. पण आता तुम्ही काय केलं, लागण केली की पहिले 2 डोस घेतले? लागण केलं डोस. आणि मला वाटतं त्याच्यानंतर पण तुम्ही 2 डोस घेतले. आता तुमच्या आठवणीत आहे का नाही मला नाही माहिती. हा, आणि त्याच्यानंतर म्हणजे ह्याला एक आणि खालच्या लेग झालता, म्हणजे हे जे 3 झाले ह्याला. हा, आणि आता निस्वणीला परत तुम्ही किती घेतले होते डोस? निस्वण सुरू व्हायच्या अगोदर एक डोस घेतला होता. आता मला काय म्हणायचे, दरवर्षीच तुमचा अनुभव, आता ही जर आपण बघितला तर खालच्यात मी फण्या म्हणजे किती केळेत आपण थोडक्यात मोफो 2 वर्ष वरचे त्यातला 3 झाले, 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 केळं खालच्या पिढीत आहेत. 11वी फणी 16 आणि वर जी काय असते ती. आणि ही व्हरायटी कुठली आपली जैनची आहे. जैन आहे. आता ही तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड केल्यामुळं तुमच्या बरोबर ज्यांची काही केळी आहे त्यांच्या केळीतला आणि आपल्या केळीतला एक तफावत म्हणलं तर तुम्हाला काय जाणवते? आपल्या मागची एक महिना 1.25 महिना अगोदरचे असते ना, त्यांच्या बरोबरीला आलो आपण. बरोबरीला आलो. तर त्यांच्या 2 फणीच्या मध्ये अंतरी आणि वादा आपल्यासारखा आहे का? आता त्यांची विट्रोची रोप आहेत एक जणाची, ती वादी लांब वाटतेच, त्याची असतानाच 9 8 9 फणी पडलेली. नाही, कुणी मी म्हणतो आपण समजा तुम्ही 10 पकडल्यात, त्यांनी 8 पकडले असतात किंवा कुणी 13 पण पकडले असतात, आपल्याला विषय तिथं नाही घ्यायचा. कारण बऱ्याच वेळा असं होतं की काही केळीच्या व्हरायटी अशा आहेत की वरच्या फणीत 30 केळं असतात, खालच्या 16-18 बी असतात. आता काही केळीच्या म्हणजे व्हरायटी वाचतो तो विषय. म्हणजे आपलं जरी वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेतलं तरी फणीत मध्ये केळं नाहीत वाढणार. फक्त विषय काय होणार वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरल्यामुळं की समजा तुम्हाला कुठलेही जातील समजा 13-15 फण्या पडतात, एखाद्या 2 फणी वाढन, तो पार्ट वेगळा आहे. सगळ्यात महत्वाचा मेजर आपली वापरा बायोनिक काम काय करते, वादा लांबडा काढी आणि 2 फणीच्या मध्ये अंतरी जास्त ठेवते. मग तुमच्यासारखी ज्या शेतकऱ्यांनी तुम्ही जी व्हरायटी लावलेली आहे, G9 असेल किंवा तुमची जी तुम्हाला माहिती आहे ती G9च तुम्ही लावलेली, तर त्यांच्या ह्या 2 फणीच्या मधलं जे अंतरी आहे ती एवढी आपली इतकी येते का? नाही, आपल्याला फरकच आहे. ही मला म्हणायचं का, तर मला काय म्हणायचं, तुम्ही 3 वापरले असते 4 वापरले असते, तुम्हाला सगळं आता ते वहीला तुम्हाला गेल्यावर लक्षात येईल की किती डोस वापरले. मी म्हणतो 3च वापरले, तुम्ही 3 म्हणता, मी बी 3च म्हणतो. 4 बी म्हणायचं नाही, 5 बी म्हणायचं नाही, जे आहे ते आहे. पण सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की दरवर्षीचा अनुभव आणि ह्या वर्षीचा अनुभव. आता तुम्ही एकदम बरोबर बोलले की निस्वण सुरू झाल्यावर किती दिवसात ह्याची पूर्ण 20 दिवसात झाली. मी म्हणतो कमीत कमी 20 दिवसात जरी नाही झाली
तर या केळीनी जास्तीत जास्त 1.5 महिना घेऊ द्या. जेवढी लवकर होईल मी म्हणतो 20 दिवसात होऊ द्या, महिन्यात होऊ द्या, लय चांगली गोष्ट आहे. पण जास्तीत जास्त 1.5 महिना घेऊ द्या. पण 1.5 महिन्याच्या पुढे जर केळी निसवणीला गेली तर तुम्ही क्वांटिटीमध्ये माल तुमचा म्हणजे क्वालिटीचा माल असताना क्वांटिटीमध्ये जर माल नाही निघाला केळीचा तर केळीचे पैसे बनत नाहीत. म्हणजे तुमचा माल जर 8 ते 10 टन जर नाही निघाला वन टाइम बॉक्स पॅकिंगला तर तो माल एक्सपोर्टला न जाता आपल्याला कॅरेटवाल्याला द्यावा लागतो. मग रेट जरी मी म्हणतो 25-30 रुपये 27-28 रुपये असला तरी कॅरेटचा रेट काय असतो? कमीच राहते ना, लय कमी 10-12 काय का नाही, निमेला निमा असल्यासारखा असतो. मग आपण हे व्हिडिओ का काढतोय? आपण अगदी पूर्वावस्थेला पण आता तिथं जाऊन व्हिडिओ काढणार आहे. आपण आता आतमधली परिस्थिती कशी म्हणून आपण आतला म्हणजे व्हिजिट करून आपण परिस्थिती दावतोय. सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे? नमस्कार. सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे? आपल्या केळी क्षेत्रात शेतकरी हरतात कुठं की केळी खालीवर होती लावल्यानंतर, खालीवर झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांची केळी ती भरपूर प्रत्येक शेतकरी कष्ट करीत असतो, खर्च करीत असतो, पण केळी खालीवर झाली, गच्चा धरला आणि वय खाल्लं की केळी निसवणीला वेळ घेते. आणि केळीने निसवणीला वेळ घेतला की ज्या वेळेस विक्रीला केळी येते कटिंगला त्यावेळेस बॉक्स पॅकिंगला जो माल जायचा तो माल कॅरेटला जातो. माल विकला जातो पण कॅरेटला जातो. मग विषय काय होतो? बॉक्स पॅकिंगचा रेट समजा 25, 30, 28 जो काय ज्या वेळेस असतो तो क्वालिटी आपल्याकडे क्वांटिटी निघाली तो आपल्याला हायस्ट मिळतो. पण आपल्याकडे क्वालिटी असताना क्वांटिटी नाही निघाली तर आपल्याला तो कॅरेटला माल जातो. त्यावेळेस निम्याला निम्मा तोटा सहन करायचा. म्हणजे थोडक्यात तुमची आता झाडं किती ती आपली 1780 झाडे. 1780. मी काय म्हणतो आता ही 1780 झाड आहेत, ही चांगलं आहे. आता ही सगळं 100% बॉक्स पॅकिंगला जाणार आहे. ही सगळं बाळाचं पाय पाळण्यात कसा कॅमेरा फिरवलं तरी दिसतोय आपण इथं. कुणीही काय म्हणजे मी जरी काय बोलत असलो तरी कॅमेऱ्याच्या पुढे काय दडावदडवे चालत नाही. आता सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की केळी जर चांगली आणून जर बॉक्स पॅकिंगला जात नसेल आणि तो जर वन टाइम निसवण झाली नाही आणि तो प्लॉट जर आपल्याला कॅरेटला जात असेल तर आपल्याला निम्म्याला निम्मा तोटा सहन करावा लागतो. त्याच्यात तुम्ही पहिलेच सक्सेस आहेत, अनुभवी आहेत, ज्ञानी आहेत आणि तुम्ही पहिल्यापासून पहिले पण तुमचे प्लॉट सगळे बॉक्स पॅकिंगलाच गेलेत तरी तुम्ही वापरा बायोरेनिकला स्वीकारले. म्हणजे मला काय म्हणायचंय, समजा एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे शाळेत पण त्याला आणखी कुणी ज्ञान द्यायचा प्रयत्न केला तर तो घ्यायचा प्रयत्न करतो. तसं तुमच्याकडून झालेलं आहे की तुम्ही पहिल्यापासून तुमची पिकं गावात जरी तुमचं कुणी नाव घेतलं तरी तुमची पिकं ताईटच असतात, म्हणजे एकदम सुपरच असतात. असं नाव तुमचं पहिलंच आहे गावात तरी तुम्ही वापरा बायोरेनिकला स्वीकारले. म्हणजे मला काय म्हणायचंय, मी मुद्दाम काय गोष्टीचा उल्लेख का करतोय की तुमच्याकडे सगळा अनुभव असताना कष्टाचं खर्चाचं बळ असताना तुम्ही वापरा बायोरेनिकला स्वीकारले. मग मला वैयक्तिक असं वाटतं की ज्या शेतकऱ्यांची केळी खालीवर झाली, ज्या शेतकऱ्यांच्या केळीने वय खाल्लंय त्या आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या केळीला वापरा बायोरेनिकला स्वीकारायला पाहिजे. त्याचं कारण असं, कष्ट आणि खर्च ज्यावेळेस आपल्या कुठल्याही शेतकऱ्याचा वेळ दिलेला त्या कुठल्याही पिकाला जर वाया जात असेल, म्हणजे थोडक्यात केळी वय खाती किंवा खालीवर होती, निसवणीला वेळ घेते, मग कष्ट खर्च वेळ पैसा चुकलाय का जायचा? मग शेवट जर आपल्याला जे आपण जे म्हणतो याच्यासाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिवस गोडवा, मग शेवटच्या दिवसासाठी आपण एवढा 8 तास करून जर थोडक्यात जर यश आपल्याला पाहिजे ते पदरात पडत नसेल तर कष्ट करायला जी वाईट वाटतंय ना ती आपल्या वापरा बायोरेनिकनी बाहेर काढलंय. म्हणजे आपल्या वापरा बायोरेनिकचा पहिल्यापासून आपण व्हिडिओमध्ये एकच शब्द काय आहे की कष्टकरी शेतकऱ्याला हे हरवून देत नाही. आणि मी मुद्दाम तुमचा उल्लेख काय करतोय की तुमची पहिल्यापासून पिकं चांगली असतात तरी तुम्ही वापरा बायोरेनिकला स्वीकारले. मग ज्यांची प्लॉट खालीवर होत्यात किंवा ज्यांना केळीत कमी जास्त केळी खालीवर होती ही जाणवती त्या शेतकऱ्यांनी तर 100% मी म्हणतो की वापरा बायोरेनिक स्वीकारायला पाहिजे. आणि असं नाही स्वीकारायचं की वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शक आले की मग पूर्णच फर्स्ट टू एंड डोस घ्या, अजिबात घेऊ नका. फक्त तुम्ही 2 महिन्याचे डोस घ्या. का? बरोबर आहे की नाही? तुमच्या नजरेला मला काय म्हणायचंय, तुम्ही आता केळीत जरी 4-5 वर्षाचा 3 वर्षाचा जरी अनुभव असला तरी तुम्हाला केळी 2 डोस हे आपले वापरल्यानंतर तुमच्या लक्षात आलं का नाही की खरंच ह्या प्रोडक्शन मध्ये वापरा बायोरेनिकच्या काहीतरी ताकद आहे. लक्षात आलं का नाही? कारण सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, तुम्ही शेतीत रोज आहेत, आम्ही समजा मी म्हणतो आम्ही 10 मिनिटं इथं प्लॉट व्हिजिट करून जातो, पण तुमच्या लक्षात येतंय ना बाबा चाललंय काय, आपण केलंय त्याचं खरंच जे पैसे घालवलेत त्याचं आपल्याला 2 रुपये 10 रुपये मिळतील का नाही ह्याची परिस्थिती मिळाली का नाही. आणि आज तर आपण शेवटच्या अवस्थेला अजून लय झालं तर 20 दिवसात आपला प्लॉट कटिंगला येईल. म्हणजे आपण हे व्हिडिओ का काढतोय की कष्टकरी शेतकऱ्याला जाणीव एक करून द्यायची आपल्याला की बाबा तुमच्यासाठी म्हणून वापरा बायोरेनिक आज मार्केटमध्ये अशी एक कंपनी आहे की ती बांधावरती येऊन तुम्हाला तुमच्या प्लॉटची पाहणी करून शेड्यूल लिहून देऊन जबाबदाऱ्या शेवटपर्यंत स्वीकारणारी ही कंपनी आहे.
पण त्यासाठी तुम्ही पण म्हणजे थोडक्यात एक जबाबदार आहेत की तुमचे बंधू असतील आपले प्रवीण सर, गजानन साळुंके सरांना प्रत्येक वेळेस कॉल करतात की साहेब असं झालं तसं झालं, मग आता पुढचे डोस किंवा मी आता काय सोडू काय नाही. आता तुम्ही जर आम्हाला कॉल नाही केले ना, आमचे मार्गदर्शन 1 आणि 2च डोस घेतले आणि परत कॉलच नाही केले, तर मग हे जे काय असे प्लॉट येणार आहेत इतक्या भारी लेवलला नाही येऊ शकत. म्हणजे मी म्हणतो आमचं वापरावरणिक जरी वापरलं आणि तुमचे आम्हाला कॉल नसतील, साहेब महिना झाला पुढचा डोस पाहिजे, साहेब 2 महिने झाले पुढचा डोस पाहिजे, किंवा साहेब मग मी आता काय करू, चांगलं आहे साहेब आता मला ह्या पुढच्या 2 महिन्यात मला वापरायचंच आहे, असं जर तुमचे आम्हाला रिटर्न कॉल नाही आले तर आता हे सगळं कार्यक्रम चाललेत युट्यूबला. बघा बरं का, आता युट्यूब म्हणजे थोडक्यात काय आहे, हे सगळं कुणी बी आज मोबाईलमध्ये, आज कसला मोबाईल असू दे, प्रत्येक जण हातात मोबाईलच आहे. ती फक्त शेतीचं, जो शेतकरी तो शेतीचं बघतो, बाकीच्यांबद्दल आपल्याला नाही बोलायचं. मग शेतकरी ती शेतीचं बघत असताना जर मोबाईलमध्ये हे दिसतंय की बाबा हे असे काही प्लॉट बनतेत आणि त्यांचा प्लॉट अडचणीमध्ये आहे, बघणाराचा म्हणजे जो बी आपला शेतकरी बांधव तो व्हिडिओ पाहतोय, त्यांचा प्लॉट अडचणीमध्ये म्हणजे कसा, त्यांनी त्यांच्या पद्धतीने कष्ट करत असताना ती पीक वय खाते, बुंदा वगैरे पाहिजे असा नाही, आणि ते व्हिडिओ पाहतात आणि हे सगळं परिस्थिती त्यांना दिसते, पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, तुमची सगळी प्रतिक्रिया, आणि ते म्हणतात जाऊ द्या मरू द्या, ढकलला पुढे ते व्हिडिओ ढकलला पुढे, आपल्याला कोण वाचवेल. आणि आमचं हे विषय काय होतोय की ज्या शेतकऱ्यांना ह्याची जाणीव आहे की माझं कष्ट वाया चाललंय, मला वाया जाऊन द्यायचं नाही, ते शेतकरी आम्हाला कॉल पण करतात. पण मग ही युट्यूबला व्हिडिओ गेल्यामुळं आम्हाला कॉल एवढे येतात प्रत्येक मार्गदर्शकाला, कमीत कमी दिवसातनं 30-40 कॉल असतात. मग 30-40 कॉल आल्यानंतर आता तुम्ही जरी आमचं मार्गदर्शन घेतलं, आता आम्हाला 30-40 जर कॉल येत असत्यान तर आमचं काय होत असेल हे आता म्हणजे तुम्हाला काही कोणाला सांगायची गरज नाही. बघा, एखादं मंगल कार्यालय म्हणजे एखादं आपल्या इकडं बड्डे असतो किंवा लगीन असतं, त्यावेळेस कॉल किती चालतात बरं, म्हणजे त्या घरातला जो जबाबदार माणूस आहे त्याला कॉल किती चालतात, मग ती म्हणजे किती टेन्शन मध्ये असतं, हा इथं या, असं या तसं या, असं आमचं होतंय. 30-40 कॉल येणं म्हणजे एवढं सोपं नाही. मग आमच्याकडून एक चुका काय काढतात, म्हणजे मी स्पष्ट कॅमेऱ्याच्या पुढे बोलतोय की आम्हाला तुम्हाला रिटर्न कॉल होत नाही. तर आपल्या प्रत्येक शेतकऱ्याची एक जबाबदारी काय आहे की मार्गदर्शन घेतलंय, सोललंय, साहेब महिना झाला, 2 महिने झालं, 1.5 महिना झालं, असा प्लॉट आहे, एखादा फोटो, एखादा व्हिडिओ 1 मिनिटाचा काढणं टाकणं, मला पुढचं मार्गदर्शन पाहिजे. हा नसनच पाहिजे तर तुम्ही फोन करू नका, काहीच नका, तुम्हाला जे वाटतंय ते तुमचं तुम्ही समजून घ्या. पण तुम्हाला जर वाटतंय की आपल्याला उत्पादन असं आणायचं की शेजाऱ्यांनी, मित्रमंडळींनी जो बाग प्लॉट बघा येतोय त्यांनी म्हणलं पाहिजे की केळी 1 नंबर आणली, तर तुम्हाला 100% मार्गदर्शकांना कॉल करावं लागते. कारण एवढे कॉल आल्यानंतर काय होत असतं ते सांगायची गरज नाही, कारण जे ते स्वार्थाला आपण प्रत्येकाने जाग राहणं गरजेचं आहे. कारण कोणी बी नवीन 10-15 दिवस बघायला 5.5 महिन्यात कशी काय येण झाली म्हणून 10-15 दिवस रांगच होती बघायला. 10-15 जणांची गुद्याची हा. पुन्हा लई आली, बघून गेली. त्यांना एक नवीन वाटलं ना की बाबा हे असं कसं झालं म्हणून बघायला आली. खाली तर बरं का पुन्हा बडी इंजेक्शन करायचं सोडूनच दिलं. 12-13 दिवसात 2300 इंजेक्शन केलं. होय का? आणि जे घड खाली यायला लागलं का नाही, मग ते इंजेक्शन करायचं सोडून आम्हाला घड व्यवस्थित करावं लागलं, पाहणं हे सगळं. बाकीच्याला पुन्हा झालं नाही. हम्म. मग आता तुम्ही दोघं मला काय म्हणायचं, दादा तुमचं वय किती आहे? 60-62 आहे. 60-62. आज आपला एक सुंदर प्लॉट दिसतोय, आता कसं वाटतंय मला एवढंच म्हणते आनंद आहे का नाही? मग आपल्याला आपण प्रत्येक शेतकरी ह्यासाठी 8 तास करतोय आणि ह्याचा शेवटचा दिवस गोड काढायचा. तर तुम्ही केळी क्षेत्रातले जे शेतकरी आहेत ज्यांचे प्लॉट खालीवर होतात किंवा जे काय आता नवीन लागणी चालू आहेत, तर त्यांच्यासाठी एक तुमचा सल्ला संदेश काय असेल की बाबा वापरावरणिक पहिल्यापासून शेवटपर्यंत कंटिन्यू वापरलं पाहिजे, दरसोड केलं पाहिजे, पहिले 2 डोस घेऊन शेवटचे 2 घेऊन थांबवलं पाहिजे, नेमकं ह्याला सुरुवात कशी केली पाहिजे? सुरुवात लागणीपासून केलेली तर योग्यच आहे का नाही? की जेणेकरून मला वैयक्तिक असं वाटतं बरं का, बघा म्हणजे आपण बऱ्याच वेळा कुठल्याही रोडने जात असताना आपली कुठल्याही गाडीत बसल्यानंतर 2-4 ज्यावेळेस बसतो त्यावेळेस एक चर्चा चालते, प्रत्येकाला माहिती ती काय चर्चा चालते. रोड 5 किलोमीटर 2 किलोमीटर लांब असावा, फक्त खड्याचा नसावा. कारण त्या चालवणाऱ्याला बी त्रास असतो आणि त्या गाडीत बसणाऱ्याला बी त्रास असतो, सारखी गाडी अशी करते. तसं शेती करत असताना जर कुठल्याही पिकाला अनेक काही समस्यांना आपल्या शेतकरी मित्रांना सामोरे जावं लागतं, पीक अडचणीत येतं त्यावेळेस. म्हणजे करप्या आला, अडचण आली, परत ह्याला मुळी थांबली, अडचण आली, नेमॅटोड आला, अडचण आली, प्लॉटने गच्चा धरला, अडचण आली. म्हणजे अडचणीला सामोरे जाताना खूप काय त्रास होतो, त्यावेळेस पैसे जातात, वेळ जातो आणि मानसिक त्रास होतो की मी काही पीक केलं असेल आणि पहिलाच घरात विरोध असतो, ती करायचं नाही बरं का, ती करायचं नाही बरं का, आपण कधीच केलं नाही, ती करायचं नाही बरं का. मग त्यावेळेस आपला तो
जो आपल्या घरातला एक कारभारी असतो तो खचतो आतून, आणि खचताना त्याला वाटतं की याला मी चुकलो काय, चुकलं नाही, बरोबर आहे, फक्त मार्गदर्शक कोण भेटलं नाही. कारण दिशा आणि दशा दोनच शब्द आहेत. दिशा भेटली की दशा नाही, आणि दिशा नाही भेटली की दशा ठरली. म्हणजे मी जी म्हणतो ते की लांबून जायचं परवडलं, पण खड्याच्या रुंदी कमी वेळेत पोचायचा प्रयत्न करताना मानसिक त्रास होतो, तो नकोय कोणालाच. आणि तो जर आपल्या शेतकरी मित्रांना वाटत असेल की आम्हाला कुठलंही पीक काढताना आम्हाला कुठल्याही जास्त रोगाला बळी न जाता आपल्याला उत्पादन चांगलं कसं येईल, तर मग मला वाटतं वापरा बायोरेनिक 100% सुरू करावं लागेल. आणि ही कंपनीची टेक्नॉलॉजी इतकी खूप छान बनली की आपल्या आहे या शेड्यूलमध्ये वापरायची. म्हणजे ह्या कंपनीने असं कधीच म्हणलं नाही मार्केटमधलं हे आणायचं नाही, ते आणायचं नाही, आणि फक्त आमचंच वापरायचं आणि मग बघा, असा शब्द आहे का. विषय काय आहे की सगळ्याची गरज आहे, सगळे आपण जे टाकतो त्या सगळ्याची ऑलरेडी गरज आहे, फक्त टाकलेली खतं उचलली जात नाही, जमिनीत अडकतात, मुळी थांबती, जमीन हारडी ती निबार होती, त्यामुळे मुळी चालत नाही, आपटेक होत नाही, त्यामुळे पीक वय खातं. आणि त्या ठिकाणी वापराबायोरेनिक काय करतंय, टाकलेली खतं उचलून देतंय, विघटन करतंय, आपटेक करतंय, आणि अनेक प्रकारच्या खतांची डिफिशियन्सी भरून काढतंय, पिकाला वय खाऊन देत नाही, आणि अपेक्षापासून उत्पादन जास्त निघन का नाही याची होती. ही मुख्य झाडं बोलतात आज आपल्या बरोबर, आणि तुम्ही साक्षीदार आहेत त्याला, बरोबर आहे का नाही. कारण सत्य ही कसंही थोडक्यात कुणीही प्रयत्न केला, सूर्य उगावला आणि असं तळात केलं, जे आपला हाताचं तळात आहे, हे झाकण का, हे सत्य वापरा बायोरेनिकचं कधीही झाकणार नाही. ज्यांनी प्रचिती घेतली ना ते तोंड भरून प्रत्येक शेतकऱ्याला सांगतातच. आज नको सांगू म्हणलं तरी सांगतात, हे माझा मेहना आहे, तो साडू आहे, आमकय साहेब, त्यांना मार्गदर्शन पाहिजे. का म्हणतात, आपुलकी वाढली, रिझल्ट दिसायला लागला नजरेला, बरोबर आहे नाही. म्हणजे आपण हे सत्य काम करत असताना कोणाला काय वाटतं आपल्याला हे देणं घेणं अजिबात नाही. आपल्याला फक्त सत्याला जवळ घ्यायचंय, सत्याला जे स्वीकारीन त्यासाठी आपण त्याचे बांधावं असं. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहे सर? समाधान. दिलेल्या माहितीबद्दल वापरा बायोरेनिक कडून, आणि तुम्ही तिघांनी पण, अगदी तुमचे वडील साक्षात इथं आहेत, तुम्ही दोघं बंधू, तुमचे दुसरे प्रवीण सर जे आहेत ते थोडेसे बाहेर आहेत, पण तुम्ही अगदी काळजीपूर्वक जसं घडलं तसं ह्या व्हिडिओच्या स्वरूपात आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, गजानन साळुंके सरांकडून तुमचं मनापासून सर्वांचं खूप खूप धन्यवाद.